3 स्पेशल प्राणायाम फॉर पोस्ट ओव्युलेशन. हाय, मी सायली कल्पेश वैद्य, द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट. पोस्ट ओव्युलेशनच्या काळात आपल्या शरीरातला पित्त दोष जो आहे तो इम्बॅलन्स होतो. त्यामुळे आपली चिडचिड वाढते, अँझायटी वाढते, ओव्हर थिंकिंगचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला असं वाटतं की ही भीती आहे की अरे ओव्युलेशनच्या काळात मी इंटरकोर्स केलाय तर तो प्रॉपरली झालाय की नाही आहे माझं इम्प्लांटेशन, त्यामुळे माझं ओव्हर थिंकिंग वाढते. पण मैत्रिणीनं बेसिकली आपलं ओव्हर थिंकिंगचं ते प्रमाण वाढलेलं आहे ते वाढलेल्या पित्तामुळे आहे. आणि त्याच पित्ताला बॅलन्स करण्यासाठी तुम्ही पोस्ट ओव्युलेशनच्या काळात ही 3 प्राणायाम केली पाहिजे. फर्स्ट चंद्राभ्यास प्राणायाम, सेकंड शीतली प्राणायाम आणि थर्ड सितकारी प्राणायाम. आता हे प्राणायाम कसं करायचं हे मला तुम्हाला डिटेलमध्ये शिकवायचं आहे आणि त्यासाठीच मी एक डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल योगा विथ सायली यावर पोस्ट केलेली आहे. तुम्ही आता जाऊन ती चेक करा आणि उपाशीपोटी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हे प्राणायाम करा. त्यामुळे तुमची पोस्ट ओव्युलेशनच्या नंतर होणारी चिडचिड कमी होईल, तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल होईल आणि तुम्ही नॅचरली कन्सीव्ह करू शकता.